नमस्कार शिक्षक आणि भावी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. एक अतिशय आनंदाची बातमी आहे. ही खरंच आनंदाची बातमी समजायला लागेल, कारण एक शासनाचं शुद्धीपत्रक आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याला प्रेफरन्सेस वाढवता येणार आहेत, वाढून आलेले आहेत. आपल्याला आता जास्त प्रेफरन्सेस भेटणार आहेत. त्याबद्दलचं एक शासन शुद्धीपत्रक आलेलं आहे. आता जस्ट ते रिलीज झालेलं आहे. ते तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आलेलो आहे मी विद्यार्थी मित्रांनो. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याचा नेमका आपल्याला फायदा कसा होणार आहे ते आपण बघूया. पण त्या अगोदर जर तुम्ही कृपया चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ॲज अ नोटिफिकेशन म्हणून मिळत राहतील. चला आपण सगळ्यात पहिले बघूया की नेमकं हे शासन शुद्धीपत्रक काय आलेलं आहे. बघा, इथे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत, म्हणजे आताच बघा 2 दिवसापूर्वी एक जी काही पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरती होणार आहे त्याची जी कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती डिक्लेअर केली गेलेली आहे की कशी ती कार्यपद्धती असायला पाहिजे ते डिक्लेअर केलं. आता त्याच्यानुसार जे काही अगोदर म्हटलं होतं की 50 प्रेफरन्सेस असणार आहेत. 50 प्रेफरन्सेस मुलाखती शिवाय आणि म्हणजे मुलाखती विथ मुलाखत आणि विदाऊट मुलाखत असे 50-50 प्रेफरन्सेस होते. त्याच्यामध्ये जी काही सुधारणा केली गेलेली आहेत त्याचं हे शासन शुद्धीपत्रक आहे. बघा आत्ताच आलेलं आहे, आजच 2 एप्रिल 2026चं. तर बघा शासनाचं शुद्धीपत्रक काय म्हणतं. संदर्भ क्रमांक 1 इथे 2 संदर्भ दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये ते 50 प्रेफरन्सेस बद्दलचं जे होतं इथे त्यांनी जे काही संदर्भ दिलेला आहे त्याच्यानुसार संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 1 येथील तक्त्यातील क्रमांक 2 येथील लागू करावयाची तरतूद या स्तंभात खालील प्रमाणे तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांनी आता सांगितलं आहे की शुद्धीपत्रक मध्ये काय की काय होतं, अगोदर काय होतं आणि त्याच्यामध्ये काय शुद्धीकरण केलं आहे किंवा काय त्याच्यामध्ये चेंजेस केले आहेत ते म्हणजे आपलं शुद्धीपत्रक असतं. तर आपण अगोदर बघूया नेमकं काय होतं. बघा, उमेदवारांना त्यांच्या आहारतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह, म्हणजे मुलाखत आणि विथ मुलाखत विदाऊट मुलाखत जे काही आपली निवड व्हायची, या निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. म्हणजे बघा, ज्या मुलाखत विथ मुलाखत विदाऊट मुलाखत उमेदवारांना जाहिरात जी काही आपल्याला जाहिरात येणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पात्र आहेत ते त्या सगळ्या जागा तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. ते सगळे प्राधान्यक्रम तुम्हाला उपलब्ध होणार होते आणि ते आत्ताही होणार आहेत. तर पुढे बघूया त्याचं काय आहे. तथापि उमेदवारास त्यांच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्रपणे असेल. म्हणजे हे आतापर्यंतच होतं, आजपर्यंतच होतं. ठीक आहे, होतं म्हणतोय मी. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय, तुमची जी मुलाखत होणार होती त्याच्यासाठी 50 प्रेफरन्सेस होते. ठीक आहे, इथे आपण 50 प्रेफरन्सेस निवडू शकत होतो. आणि विदाऊट मुलाखत हे तुमचं झालं विदाऊट मुलाखतीशिवाय. आणि विथ मुलाखत, ठीक आहे, याला तुम्हाला 50 प्रेफरन्सेस द्यायचे होते. म्हणजे असे तुमचे टोटल 100 प्रेफरन्सेस होते. म्हणजे तुम्हाला विदाऊट मुलाखतीचे तुम्ही 50 प्रेफरन्सेस लॉक करू शकत होते, प्राधान्यक्रम लॉक करू शकत होते. आणि विथ मुलाखत पण तुम्ही 50 प्रेफरन्सेस असे वेगवेगळे दोन्ही मिळून तुमचे टोटल 100 प्रेफरन्सेस होत होते. ठीक आहे, आता त्याच्या पुढे काय आहे की त्यांनी म्हटलंय उपरोक्त तरतुदीऐवजी खालील प्रमाणे सुधारित तरतूद वाचण्यात यावी. मग त्यांनी याच्यामध्ये काय चेंज केलं आहे. उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. म्हणजे पहिल्यासारखं जेवढ्या ठिकाणी तुम्ही इलिजिबल आहात ते सगळे प्राधान्यक्रम तुम्हाला उपलब्ध होतील, पण त्याच्यापैकी फक्त तुम्हाला 50च निवडता येणार होते. तर आता त्याच्यामध्ये काय चेंज झालाय. तथापि मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 100 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. म्हणजे बघा, इथे मी म्हटलंय की मुलाखती शिवाय म्हणजे विदाऊट मुलाखत अगोदर होते 50. ठीक आहे, आता ते झाले तुमचे 100. म्हणजे आता आपल्याला 100 प्राधान्यक्रम लॉक करता येणार आहे विदाऊट मुलाखतीशिवाय. ठीक आहे, जिथे मुलाखत नाहीये डायरेक्ट भरती होणार आहे तिथे आपल्याला 100 प्रेफरन्सेस लॉक करता येणार आहे. ठीक आहे, हा एक चेंज झालेला आहे. ठीक आहे, हे एक हा पहिला चेंज झालेला आहे. तसंच पुढे काय म्हणतायत. तसेच मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील.
म्हणजे इथे जे आहेत विथ मुलाखत, विथ इंटरव्ह्यू ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, मुलाखतीसह त्या 50च ठेवलेल्या आहेत. म्हणजे आता इथे 100 केले आहेत त्यांनी विदाऊट मुलाखत, ते 100 केलेल्या आहेत विदाऊट इंटरव्ह्यूच्या, पण जे विथ इंटरव्ह्यू आहेत त्या 50च ठेवलेल्या आहेत. म्हणजे आता या 100 प्लस 50 अशा आता 150 प्रेफरन्सेस आपल्याला लॉक करता येणार आहे. अगोदर फक्त 50 प्लस 50 होतं, ते फक्त 100 करता येत होते. आता त्याच्याऐवजी आपल्याला 150 करता येणार आहे. ठीक आहे, हा हे याबद्दलचं एक शुद्धीपत्रक आलेलं आहे. बघा पुढे काय म्हणणं आहे त्यांचं, की हे जे काही आहे जी आर आहे तो तुम्हाला या संकेतस्थळावर मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो. पण माझ्या मते ही आनंदाचीच गोष्ट आहे. अगोदर फक्त 50च ठेवलेले होते. बऱ्याच आपल्या विद्यार्थ्यांनी आणि आपण सगळ्यांनी रिक्वेस्ट केलेली होती की ते म्हणजे ते फक्त 50 नका ठेवू, तर ते अनलिमिटेड ठेवा. म्हणजे देऊ द्या, सगळे जे काही प्रेफरन्सेस असतील ते देऊ द्या. त्याच्यावरती आपण बरेच त्यांना बऱ्याच ठिकाणी बऱ्याच माध्यमातून त्यांना आपण ती रिक्वेस्ट टाकलेली होती. त्याच्यावर त्यांनी तो विचार केलेला आहे. पण त्यांनी फक्त काय केलंय की तिथे अनलिमिटेड न ठेवता तिथे 100 केलेले आहेत, म्हणजे 50 वाढवले आहेत. पण ठीक आहे, थोडं ना थोडं काहीतरी त्याच्यामध्ये पॉझिटिव्हनेस आलेला आहे. 50 ऐवजी त्यांनी आता 100 केला आहे. तरी मला असं वाटतंय की तो अनलिमिटेडच हवा होता. पण ठीक आहे, जरी अनलिमिटेड नाही झाला, पण 50 ठेवण्यापेक्षा कमीत कमी 100 तरी केलेला आहेत. आता आपल्याला विदाऊट मुलाखत म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू आता 100 प्रेफरन्सेस देता येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, माहिती आवडली असेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.